हाय सर्वांना. दुपार झाली की जेवणाचं टेन्शन असते. भाजीला काय बनवायचं, भाजीला काय बनवायचं. हे बघा, आज मी बनवणार आहे वांगे. माझ्या तरीक्याने तुम्ही वांगे बनवा, माझ्या पद्धतीने. चला आपण आता वांग्याचे कालवण बनवूया. त्याच्यासाठी शेंगदाणे मी पहिलाच भाजून घेतले. शेंगदाण्याचं कूट संपलं आहे, मी परत भाजून आता याला थोडं मिक्सरमध्ये बारीक करूया. वांग्याला आपल्याला चांगले आतमधून कट करून घ्यायचं आहे. आतमधून कीड आहे का बघायचं आहे आपल्याला. हे बघा, कीड नाही आहे. म्हणून आता याला आपल्याला असं पातळ पातळ करायचं. पातळ कापून घेऊया. वांग्याला कापून पाण्यातच ठेवायचे का बिना पाण्यात ठेवले ना लवकर काळे पडतात, कलर काळा होतो त्याचा. म्हणून पाण्यातच आपल्याला जवळक आपल्याला फोडणी देता येते. त्याला पाण्यामध्ये असं थोडं भिजून ठेवायचे वांग्याला. चल आता आपण टोमॅटो कापू थोडं. हे बघ, वांग्याचं कालवण बनवायला आता कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकायचं थोडं. अजून तेल चांगलं टाकलं आहे. आता याच्यात खोकलेलं लसूण टाकू. लसणाला असं बारीक चेचायचं आहे थोडं, टाकायचं आपल्याला. लसणला जास्त जाळू नाही द्यायचं. मग थोडी राई टाकू. नंतर जिरं, कढीपत्ता, थोडंसं याला मिक्स करायचं. नंतर कांदा टाकायचा. कांद्याला आपल्याला थोडं लाल द्यायचं आहे. लवकर अगर कांद्याला तुम्हाला गरम करायचं आहे, त्यात पहिलाच थोडं मीठ टाकायचं. थोडं हलकंसं लागलं तर तुम्ही वरून पण घेऊ शकता. कांद्याला आता आपण थोडं लालसर होते. कांदा आता थोडा लाल झाला आहे. आपण याच्यात थोडं टमॅटो टाकू. टमाटरला पण आपल्याला नरम होऊ. थोडं झाकण ठेवूया. कांदा मस्त नरम झाला आहे. आता आपल्याला हे धुतलेले वांगे टाकायचे. मिरची पावडर, गरम मसाला, हळदी पावडर. आता सर्व मिक्स करायचं. मीठ आपल्याला परत टाकायचं नाही, तर आपण कांद्यामध्ये मीठ टाकलेला होता. आता बस याला थोडं झाकण आपल्याला ठेवायचं 2 मिनिटं. 2 मिनिटं झाले. आता आपण हे बघूया. आता बघूया आपण. किती मस्त उकळी आली वांग्याला. आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट घालूया. आता आपल्याला मंद गॅसवर
असंच बिना झाकणाचं उकळू द्यायचंय. हे बघा वांग्याचं कालवण किती छान झालंय, गाढा झालाय रस्सा. हे बघा किती. नेहमी डाळ भात करण्यापेक्षा हे वांग्याचं कालवण केलं ना, चपातीसोबत भातासोबत सगळ्यासोबत खाऊ शकतो आपण. त्यासाठी कधीतरी ना असलं मस्त वांगं बनवायचं, वांग्याचं कालवण. वांगं आता शिजलंय. आता बस वरून थोडासा कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून थोडं गॅस बंद करूया. झालं. तुम्हाला कशी आवडली माझी वांग्याची कालवणची रेसिपी मला प्लीज कमेंट करून सांगा आणि दुसऱ्याला शेअर करा.